नमस्कार मंडळी. मराठी मनोरंजन विश्वात काही कलाकार असे असतात जे एखाद्या भूमिकेत इतकं सुंदरपणे मिसळून जातात की काही काळानंतर प्रेक्षक त्या कलाकाराला त्याच्या खऱ्या नावाने नव्हे तर त्याने साकारलेल्या पात्राच्या नावाने ओळखू लागतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर. आजही महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षक त्यांना त्यांच्या नावापेक्षा लागिरे झाले जी मधील शीतल म्हणून ओळखतात. शीतलची निरागसता, तिचा स्वभाव, तिचं प्रेम, तिच्या आयुष्यातील चढउतार आणि अजिंक्यसोबतची तिची जोडी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून गेली. पण पडद्यावर शीतलची भूमिका साकारणाऱ्या शिवानी बावकर यांचा स्वतःचा प्रवास कसा होता? अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी त्या काय करत होत्या? जर्मन भाषेचा अभ्यास करणारी एक तरुणी मराठी मनोरंजन विश्वात कशी आली आणि लागिरे झाले जीने त्यांचं आयुष्य नेमकं कसं बदलून टाकलं? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवानी बावकर यांच्या आयुष्याची आणि अभिनयाच्या प्रवासाची सविस्तर कहाणी. शिवानी बावकर कोण आहेत? शिवानी बावकर या मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील अभिनेत्री आहेत. त्यांना महाराष्ट्रभर विशेष लोकप्रियता मिळाली ती लागिरे झाले जी या मालिकेतील शीतल पवार या भूमिकेमुळे. ही मालिका 1 मे 2017 रोजी झी मराठीवर सुरू झाली आणि 22 जून 2020 रोजी तिचा प्रवास संपला. मालिकेचे एकूण 782 भाग प्रसारित झाले. मालिकेत शिवानी बावकर आणि नितीन चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका होत्या. शिवानींनी शीतलच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली. मुंबईत बालपण. उपलब्ध माहितीनुसार शिवानी बावकर यांचा जन्म मुंबईत झाला आणि त्यांचे बालपण मुंबईतील पाटुंगा, दादर आणि माहीम परिसरात गेले. मुंबईसारख्या मोठ्या शहरात वाढताना त्यांना शिक्षणासोबतच अभिनयाची आवडही होती. लहानपणापासूनच अभिनय आणि गायनाची आवड असल्याने झी5ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार शाळेतील विविध अभिनयाच्या स्पर्धांमध्येही त्या सहभागी होत असत. म्हणजेच अभिनय हा त्यांच्या आयुष्यात अचानक आलेला निर्णय नव्हता. मनाच्या एका कोपऱ्यात अभिनयाची इच्छा आधीपासूनच होती, पण करिअर म्हणून अभिनय निवडणे हा निर्णय मात्र पुढे जाऊन आला. शिक्षणाकडेही तितकंच लक्ष. शिवानी बावकर यांचा शैक्षणिक प्रवासही विशेष आहे. त्यांनी मुंबईतील DG रुपेरेल कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. त्यांना जर्मन भाषेचेही ज्ञान आहे. झी5च्या माहितीनुसार त्यांनी 11वी पासून जर्मन भाषेचा अभ्यास सुरू केला आणि पदवीपर्यंत तो सुरू ठेवला. आज आपण एखाद्या अभिनेत्रीबद्दल बोलतो तेव्हा तिच्या अभिनयाची चर्चा करतो, पण शिवानीच्या बाबतीत अभिनयासोबतच शिक्षण आणि भाषेचा अभ्यास ही सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाची महत्त्वाची बाजू आहे. अभिनयाआधी IT कंपनीत नोकरी. शिवानी बावकर यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अभिनयात येण्यापूर्वी त्यांनी नोकरी केली होती. त्यांनी IT क्षेत्रातील कंपनीत जर्मन लँग्वेज एक्सपर्ट म्हणून काम केले. काही स्रोतांनुसार त्यांनी एक्सेंचरमध्येही काम केले होते. म्हणजे एका बाजूला त्यांच्याकडे शिक्षण, भाषा आणि नोकरीचा मार्ग होता आणि दुसऱ्या बाजूला अभिनयाची स्वप्न होती. याच टप्प्यावर त्यांच्या आयुष्यात एक महत्त्वाचा निर्णय आला. स्थिर नोकरी सोडून अभिनयाच्या क्षेत्रात पूर्णपणे प्रयत्न करण्याचा निर्णय. अभिनयाची स्वप्न आणि मुंबईचा प्रवास. अभिनय क्षेत्रात येणं सोपं नसतं, विशेषतः जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे आधीच एक स्थिर करिअर असतं तेव्हा ते सोडून नव्या क्षेत्रात सुरुवात करणं हा मोठा धोका असतो. शिवानींनी मात्र अभिनयाची संधी स्वीकारली. त्यांच्या मेहनतीचा परिणाम हळूहळू दिसू लागला. चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्याच्या संधी त्यांना मिळू लागल्या. पडद्यावर एखादी व्यक्तिरेखा सहज वाटते, पण त्या व्यक्तिरेखेच्या मागे कलाकाराची मोठी मेहनत असते. लागिरे झाले जी मध्ये शीतल ही साताऱ्याच्या ग्रामीण वातावरणाशी जोडलेली मुलगी होती. शिवानी मात्र मुंबईत वाढलेल्या, त्यामुळे पात्राच्या भाषेचा आणि वातावरणाचा योग्य अभ्यास करणे गरजेचे होते. शिवानींनी मालिकेतील भूमिकेसाठी सातारी भाषेचे प्रशिक्षण घेतले होते. हीच तयारी त्यांच्या अभिनयात दिसून आली. पडद्यावर शीतल ज्या प्रकारे दिसते त्यापेक्षा शिवानींचं वास्तविक व्यक्तिमत्व वेगळं आहे. 2018 मध्ये टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की वास्तविक आयुष्यात त्यांना जीन्स आणि टॉप घालायला आवडतात. मालिकेत मात्र त्यांच्या व्यक्तिरेखेनुसार वेगळा पोशाख असायचा. त्याच मुलाखतीत त्यांनी सांगितलं की आधुनिक लुकमध्ये त्या कम्फर्टेबल होत्या. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, कलाकार आपल्या भूमिकेपेक्षा कितीतरी वेगळा असू शकतो. एक लोकप्रिय भूमिका मिळाल्यानंतर त्याच प्रतिमेत अडकून न राहता वेगवेगळ्या भूमिका करण्याचं आव्हान कलाकारासमोर असतं. शिवानींनीही पुढे
विविध व्यक्तिरेखा साकारल्या. लागिरं झालं जी नंतर त्यांनी अलटी पलटी सुमडीत कलटी या मालिकेत पल्लवीची भूमिका केली. या भूमिकेत त्यांचा अंदाज शीतलपेक्षा वेगळा होता. 2019 ते 2020 या काळात ही मालिका प्रसारित झाली. शिवानी भावकर यांनी केवळ अभिनयच केला नाही, त्यांनी मनमंदिरा गजर भक्तीचा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. तसेच चला हवा येऊ दे लेडीज जिंदाबादमध्येही त्या सहभागी झाल्या. म्हणजेच अभिनयाबरोबरच मनोरंजनाच्या इतर माध्यमांमध्येही त्यांनी स्वतःला आजमावलं. यानंतर शिवानी भावकर यांना पुन्हा एक महत्त्वाची भूमिका मिळाली. तुमच्या आमच्यातली कुसुम या मालिकेत त्यांनी कुसुमची भूमिका साकारली. ही भूमिका शीतलपेक्षा वेगळी होती, त्यामुळे प्रेक्षकांना शिवानीच्या अभिनयाची दुसरी बाजू पाहायला मिळाली. शिवानीच्या पुढील प्रवासात साधी माणसं ही मालिका महत्त्वाची ठरली. या मालिकेत त्यांनी मीरा ही भूमिका साकारली. शिवानीच्या प्रवासातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. आपल्याकडे एक शिक्षण किंवा नोकरीचा मार्ग असला तरी मनात एखादं स्वप्न असेल तर त्यासाठी मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे. शिवानीच्याकडे जर्मन भाषेचं ज्ञान होतं. त्यांनी IT क्षेत्रात कामही केलं, पण अभिनयाची आवड त्यांनी सोडली नाही आणि पुढे त्याच आवडीने त्यांनी मराठी मनोरंजन विश्वात एक वेगळी ओळख मिळवून दिली. यापुढेही त्या अनेक नवीन भूमिका आणि नवीन व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतील अशी अपेक्षा आहे.